डिस्कळ गावातील एका खास बोकडाची सध्या जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या 14 महिन्यांच्या गावरान तोतापुरी जातीच्या या बोकडाच्या डोक्यावर नैसर्गिकरित्या उमटलेला चांद पाहून अनेक जण त्याला पवित्र मानत आहेत. विशेष म्हणजे या देखण्या बोकडाची किंमत तब्बल 15 लाख रुपये सांगितली जात असून त्याचे वजन जवळपास 50 किलो आहे. मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण बकरी ईद जवळ आल्यामुळे या बोकडाला डोक्यावर चांद असल्यामुळे 15 लाख रुपयांची मागणी होत आहे. शेतकरी पशुपालक अनिल वसंत घाडगे यांनी मोठ्या जिद्दीने या बोकडाचे संगोपन केले आहे. डोक्यावरचा चांद, आकर्षक बांधा आणि उत्तम वाढ यामुळे हा बोकड पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत असून परिसरात त्याची चर्चा रंगली आहे. माझं नाव शोभा अनिल घाडगे, राहणार अनपटवाडी पोस्ट, डिस्कळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आम्ही इथं अनपटवाडी गावामध्ये शेती व्यवसाय करतो. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेळ्या पालन केलेलं आहे. आमच्याकडे 2 शेळ्या आहेत. त्या शेळीमध्ये एक बोकड चांद असलेला आमच्याकडे झालेला आहे शेळीला. तो 14 ते 16 महिन्याचा आहे. आता ते बकरी ईदसाठी त्याला मागणी भरपूर चाललेली आहे. आजूबाजूच्या गावातले लोक आम्हाला सांगतात ते चांगल्या किमतीने जाणार आहे. त्याला 5 लाखाला मागितलेला आहे, कोणी 9 लाखाला मागितलं आहे. शेवट रात्री फोन आला होता ठाण्यातून की तो 16 लाखाला मागितलेला आहे. तरी ती आमच्या पोरांना मी सांगितले की आत्ताच काय आपण होकार द्यायचा नाही, आपल्याला चांगले पैसे त्याला येणार आहे त्यावेळेला आपण देऊया म्हणून आम्ही थांबलेलो आहे. वसंत घाडगे, राहणार अनपटवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझ्याकडे 2 घरगुती शेळ्या आहेत. त्यातील एका शेळीला एक बोकड झाला. तेव्हा तो बोकड चंद्रकोर असलेला असं काही लोकांनी गावातले सांगितलं. तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. त्यानंतर त्याचं काय जाहिरात आम्ही करायला सुरुवात केली. तो त्या वयात आल्यानंतर तेव्हा काही लोकांनी त्याची किंमत 4 लाखाच्या आसपास मागितला. काही ठाण्याच्या लोकांनी त्याला 12 लाखाच्या वर किंमत केली. तेव्हा आम्ही म्हटलं मग 15 लाखाच्या पुढं जर आलं तर आम्ही त्याचा व्यवहार करू.